नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे जयंती तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आज नांदेड येथील जिल्हा नियोजन भवनात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लसाकमचे जिल्हाध्यक्ष विजय रणखांबे होते. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करत विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. लसाकमच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दरवर्षी चांगल्या पद्धतीचं कार्यक्रमाचं आयोजन करतो. गुणवंताचा सत्कार झाला पाहिजे. या गुणवान लोकांना, आमच्या सर्व विद्यार्थ्यांना एक ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली पाहिजे. समाज सुशिक्षित होऊन समोर गेला पाहिजे. तसे जे काही सेवापूर्ती आमचे सेवानिवृत्त कर्मचारी आहे त्यांचाही त्या निमित्ताने या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे. नवनियुक्त जे काही अधिकारी कर्मचारी आमचे कर्मचारी रुजू झाले आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे. समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि समाज समोर गेला पाहिजे यासाठी आमची चळवळ असते. लसाकम ही एक वैचारिक चळवळ आहे आणि ती समाजाची ताकद आहे. विविध उपक्रम आम्ही लसाकमच्या माध्यमातून राबवतो आणि समाजाला एक प्रोटेक्शन देण्याचं काम लसाकमच्या माध्यमातून आम्ही सर्व लसाकमची टीम करत असते. या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं समाजाला एक प्रबोधन झालेलं आहे. समाज प्रबोधनाच्या माध्यमातून समाज जागृत झाला पाहिजे हा त्या मागचा उद्देश आहे. जवळपास 70 ते 80 गुणवंत विद्यार्थी व इतर मान्यवर मंडळी असं जवळपास 100च्या जवळपास आकडा आहे. सर्व गुणवान विद्यार्थी, कर्मचारी, अधिकारी यांचा गौरव झालेला आहे. आदरणीय सोलापूर सांगोला येथील आदरणीय ॲडव्होकेट महादेवजी कांबळे सर चांगल्या पद्धतीचं समाजाला एक वास्तववादी आणि समाजाला जागृत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा झालेला आहे. चांगल्या पद्धतीचं वक्तृत्व त्यांच्या हातून समाजात मिळालेले आहे. एक चांगल्या विचाराची शिदोरी त्यांच्या मार्फत समाजापर्यंत आलेली पोहोचलेली आहे. निश्चित या शिदोरीचा समाजाला फायदा होईल आणि समाज त्या दिशेने चालू लागेल. आता काळ बदललेला आहे. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून समाजाला सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न झालेला आहे संविधानाच्या माध्यमातून. आणि कार्यकर्ते होत असतात, घडत असतात, चालत राहता विषय. आणि आज नवीन नवीन कार्यकर्ता घडत आहे. समाज उगवत्या सूर्यासारखा समोर चालू लागलेला आहे आणि एक चांगल्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल झालेली आहे. निश्चितपणे समाज समोर जाईल यात काही शंका नाही आणि दररोज एक नवीन नवीन कार्यकर्ते घडत आहेत हे त्यामागचं उदाहरण आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीनं आज जो कार्यक्रम झालेला आहे तो अतिशय अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊंचा विचार पुढे घेऊन जाण्याचा एक हा चांगला पायंडा आणि चांगला विचार लसाकम जपते आणि होतकरू विद्यार्थ्यांना एक नवा आदर्श आणि समाजामध्ये अण्णाभाऊ फुले शाहू आंबेडकर कळावेत यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे झटणारी लसाकम ही संघटना आहे. खरं तर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न हा पुरस्कार खूप वर्षापूर्वी पाठीमागच मिळायला हवा होता. ज्या अण्णाभाऊंनी आपलं साहित्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं, भारतापुरतं मर्यादित ठेवलं नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात परिवर्तनवादी, स्वाभिमानानं सन्मानानं जगण्याचे जे वास्तव आहे ते आपल्या शब्दातून मांडलं. त्या अण्णाभाऊंच्या साहित्याचा गौरव व्हायचा असेल, अण्णाभाऊंच्या कष्टाचं चीज व्हायचं असेल, अण्णाभाऊंनी निर्माण केलेली जी परिवर्तनाची, विद्रोहाची जी वाट होती ती वाट, त्या वाटेचा सन्मान राखायचा असेल तर अण्णाभाऊंना भारतरत्न लवकर मिळायला पाहिजे अशी माझी धारणा आहे. खरं तर भारतीय संविधानानुसार आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे अबाकडं असं एका बाजूनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागणी होते आणि आरक्षण नको त्याला विरोध अशी एक दुसऱ्या बाजूने समाजाची मागणी आहे. पण खरं तर आरक्षणाचं वर्गीकरण ही या 59 जातीतल्या पाठीमागे राहिलेल्या आणि होतकरू विद्यार्थ्यांना, तरुणांना ही समान संधी मिळण्याच्यासाठीची मागणी आहे. ती कुठल्या एका जातीची मागणी नाही. हो, 100% मी मग तेच सांगितलं की फुले शाहू आंबेडकर वाद, अण्णाभाऊंचा, लहुजींचा, शिवरायांचा विचार घराघरापर्यंत पोहोचायला पाहिजे.
हे समाजातल्या मोजक्या माणसांचं सांगण्याचं जरी काम असलं तरी शाळा शिकू किंवा न शिकू चांगलं काहीतरी सांगितलेलं घरातल्या कुठल्याही व्यक्तींना कळतं. जसं तुमचे माझे आई वडील अशिक्षित असताना त्यांनी आपल्याला शिकवलं, तसं महापुरुष जातीमध्ये न अडकवता त्यांचा विचार, परिवर्तनाचा विचार हे केवळ आपल्या समाजाला नाही तर तो गावाला, तालुक्याला किंवा एखाद्या प्रदेशाला सांगायचा असेल तर तो पहिल्या प्रथम आपण वाचला पाहिजे आणि तो विचार समाजाच्या हिताचा असतो हे ठासून सांगण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.